फक्त तुम्ही अडवलं म्हणून, नाहीतर आतापर्यंत भाऊजींना जेलमध्येच पाठवलं असतं. त्यांची ना या घरात राहायची, त्यांनी जे काही केलं ना ते लय चुकीचं केलंय. भास्करनं खरंच लय मोठी चूक केली. चूक नाही, गुन्हा केलाय त्यांनी. गुन्हाच केलाय. मी जो गुन्हा त्याने केलाय त्याची योग्य शिक्षा त्याला आईच देऊ शकते. सावी, भास्करनं असं का केलं? त्याच्या डोक्यात काय विचार आला मला नाही माहिती, पण तो जे पाऊल टाकणार होता ते टाकण्यापासून त्याला थांबवलं गेलं. त्यामुळं मला असं वाटतंय की त्याला अजून एक संधी द्यायला पाहिजे. आणि एकदा नीता वहिनीने बाळाला जन्म दिला ना की भास्कर नक्की बदलेल, मला विश्वास आहे. पण जर त्याला आता जेलमध्ये पाठवलं ना तर त्याच्या मनात अजून विष निर्माण होईल, सुडानं पेटून उठलतो. त्यामुळं तो नीता वहिनीचा आणि बाळाचा कायम द्वेष करेल. या फॅमिलीपासून तो कायमचा तुटून जाईल. एवढं सगळं होऊन पण मला असं वाटूच शकतं सावी की एवढं सगळं होऊन सुद्धा मी माझ्या भावाची बाजू घेतोय. पण असं नाहीये. पण घर म्हणूनही काही निर्णय घ्यायला लागतात. नात्यांसाठी काही गोष्टींची सूट द्यावी लागते. हे घर कधीच तुटू नये, सगळे एकत्र आणि आनंदात राहावेत असं मला वाटतंय. म्हणून मी हे सगळं करतोय. ट्रस्ट मी. आणि राहिला प्रश्न भास्करचा, तर त्याला शिक्षा नक्कीच मिळणार. तुम्ही खाऊन घ्या आधी. प्रत्येक गोष्टीचा किती वेगळ्या पद्धतीने विचार करताय तुम्ही. काय ते माझ्यापासून लपवलंच होय का? एवढी मोठी गोष्ट मला नाही सांगितलीस. तुला माहिती ना या घरामध्ये मी हो म्हटल्याशिवाय का नाही हालत नाही, आणि मला चांदरात ठेवलंच होय का? भाऊरावांची नात या घरात आली म्हणजे काय राणी झाली होय ग? दामिनी मुजुमदार आहे मी. या घरामध्ये माझी सत्ता होती, माझी सत्ता आहे आणि माझी सत्ता राहणार. एकेकाला असं चढून टाकशील ना कळणार पण नाही तुम्हाला. काय ग तुम्हाला काय वाटलं? ती पोरगी इथे आली म्हणजे मी स्वतःला बदललं? त्या पोरीमुळे मी बदलेन स्वतःला? स्वतःचे संस्कार विसरून त्या पोरीचे विचार घेईन? माझ्या रक्तातली मुजुमदार की ना या जन्मात तरी संपायची नाही, हे लक्षात ठेव. कळलं?
त्या पोरीसमोर मी तुम्हाला आता वाचवलं, याचा अर्थ तुम्ही माझ्यापासून सुटलात असा नाही होता? त्या पोरीला मी तिच्या चुकीचं बक्षीस तर देणार आहेच, पण तुम्हा दोघींना पण लवकरच कळेल ही दामिनी मुजुमदार काय चीज येते. आई अगं मी तर तुझ्या तू तर गप्पच बस. खरं म्हणजे ना तुला आणखीन 2 कानाखाली द्यायला पाहिजे होत्या. इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस कशी? कोणीच सांगितलं होती स्वतःची अक्कल चालवायला? पण या कानाचं त्या कानाला कळलं देखील नसतं. कसो बाद झाला तुमचा मूर्खपणा. जेवढं करायचं होतं तेवढं तुम्ही केलं. आता यापुढे जे काय करायचंय ते मी करेन. तुम्हाला तुमची अक्कल चालवायची गरज नाही. एवढा फक्त सण पार पडू देत, तोपर्यंत कोणाला काही करायची गरज नाहीये. उगाच जर का कोणी काही कराल ना तर तुला काय तर ओढत नेऊ का बाहेर? ही सावी ना जरा जास्त शहाणी निघाली. माझ्याच घरात येऊन माझ्याच डोक्यावर निर्या वाटते म्हणजे